नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण मित्रांनो रोज रात्री 9 वाजता मॅथ्सचं लाईव्ह लेक्चर मित्रांनो घेतोय। तर मित्रांनो बघा, इथे झिरो पासून प्रत्येक टॉपिक आपण काय करतोय, डिस्कस करतोय। झिरो पासून बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत एकदम आधी मित्रांनो टॉपिक वाइज एक एक टाइप वाइज आपण क्वेश्चन्स घेतलेत आणि आता मित्रांनो त्या टॉपिक मध्ये मागच्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स विचारलेले तर ते आपण मित्रांनो घेतोय। जसं आज सरासरी PYQ चं लेक्चर आहे। कशाचं? PYQ चं। आधी सरासरीचं आपण मित्रांनो झिरो पासून बेसिकचं जे लेक्चर आहे ते ऑलरेडी आपण घेतलेलं आहे। जर कोणी बघितलं नसेल तर ते एकदा मित्रांनो आवर्जून बघा। ओके, तर मित्रांनो यासाठी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो लेक्चरचे अपडेट मिळत जाईल। तर सुरू करूया। बघा, पहिला क्वेश्चन काय मित्रांनो, बघा काय रे, 15, 7, 16, 8 आणि के यांच्या बेरजेची सरासरी 13 दिलेली आहे मित्रांनो, तर के ची किंमत किती? मित्रांनो जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर मी सांगितलंय, जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर काय भेटते रे, एकूण बेरीज भेटते। कशी बघा, कारण सरासरीचा फॉर्म्युला काय मित्रांनो, सरासरी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, एकूण बेरीज, काय रे, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या। बरोबर आहे का? सरासरीचा फॉर्म्युला काय, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या। सरासरी किती दिलेली रे आपल्याला, 13 दिलेली आहे। ओके, बरोबर आहे। आणि संख्या किती आहेत मित्रांनो, इथे 5 दिसत आहे। किती दिसत आहे? 5, 1 2 3 4 आणि 5। मग इथून बेरीज भेटेल। हा 5 इकडे येताना काय होईल, मल्टिप्लाय। 13 पंचे किती रे, 65। म्हणून मित्रांनो इथून बेरीज भेटते। किती बेरीज भेटते त्यांची? 65 भेटते। बेरीज भेटलेली तर करा, त्यांची बेरीज करा। 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 अधिक के इज इक्वल टू किती रे, 65। बरोबर आहे का? चला करा बेरीज करा, मग काय येईल, 7 आणि 8 किती रे, 15, 15 आणि 15 30, 30 आणि 16 46, 46 अधिक के इज इक्वल टू 65। तर के इज इक्वल टू काय येईल रे, 65 मधून 46 गेले तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 19। काय येणार आहे, 19। याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 1 विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो। कळालंय सगळ्यांना? जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो तेव्हा काय करायचं रे, एकूण बेरीज काढून घ्यायची। क्वेश्चन ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतो मित्रांनो। जायचं पुढे। चला पुढचा क्वेश्चन काय दिसतोय बघा मित्रांनो, याचं देखील सांगितलंय मित्रांनो। बघा काय फॉर्म्युला, काय रे, याच्यासाठी फॉर्म्युला काय बोला, जुनी सरासरी, काय रे, जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक इंटू एकूण व्यक्ती। बरोबर आहे मित्रांनो। सरासरीचं आधीचं मित्रांनो लेक्चर आवर्जून बघा, ज्यांनी बघितलं नसेल हे सर्व आपण डिस्कस केलेलं आहे मित्रांनो। ओके, आता इथे जुनी सरासरी किती दिलेली आहे रे, 10 दिलेली। किती दिलेली आहे, 10 अधिक सरासरीतील फरक। बघा किती दिसतंय, आधी 10 होती ना, आता 11 झाली, म्हणजे कितीने वाढले रे, 1 ने। म्हणजे फरक किती, 1 इंटू एकूण व्यक्ती। आधी मुलं होते 40, त्याच्यात एक शिक्षक ऍड झाले, म्हणजे किती झाले, 41 झाले। मग मित्रांनो बोर्डमास नुसार आधी काय होईल, गुणाकार होईल। काय होईल, गुणाकार। मग काय येईल रे, 41 एक 41, 41 आणि 10 किती होतात मित्रांनो, 51 होतात। किती होतात, 51। तर याचा आन्सर काय येईल रे, ऑप्शन नंबर 1। काय येईल, ऑप्शन नंबर 1। सोपं आहे मित्रांनो, एकदम काय आहे, सोपं आहे। जायचं पुढे। चला पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो, बघा काय रे, जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर मी काय सांगितलं मित्रांनो, बेरीज काढून घ्यायची। बघा ए आणि बी यांची बेरीज किती येईल मित्रांनो, सांगा। बघा काय रे, सरासरी 20 आहे तर बेरीज किती येईल, दोन संख्या आहे ना, 20 दुने किती रे, 40। ओके, जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर बेरीज काढताना जेवढ्या संख्या असतील त्याच्याने मल्टिप्लाय करायचं। कळालं? बी आणि सी यांची बेरीज किती येईल, सरासरी 19 आहे तर बेरीज किती येईल रे, 19 दुने 38। ए आणि सी यांची सरासरी 21 आहे तर बेरीज किती येईल मित्रांनो, 21 दुने किती, 42। काही डाऊट याच्यात? कळालं मित्रांनो? असं जेव्हा दोघं दोघं दिलेले असतील तर त्यांची बेरीज काढून घ्यायची, पहिली स्टेप। नंतर काय करायचं मित्रांनो, बघा नंतर काय करायचं रे, तिघांना ऍड करायचं। काय करायचं, तिघांना ऍड करायचं। मग इकडे जर तिघ इक्वेशनला ऍड केलं तर ए अधिक ए किती भेटतात रे, 2 ए भेटतात। बी अधिक बी 2 बी भेटतात।
आणि सी अधिक सी 2C भेटतात. बरोबर आहे का? यांची बेरीज केली तर किती भेटतील रे? 38 आणि 2 40, 40 आणि 40 80, 80 आणि 40 किती रे? 120. मग आपल्याला 2 भेटले तर 2ने डिवाइड करून टाका. 2ने काय करा रे? डिवाइड करून टाका. तर ए बी सी यांची बेरीज किती भेटेल? आपल्याला 60 भेटेल. काय भेटेल? 60 भेटेल. समजलं? तर आपल्याला मित्रांनो ए ची किंमत काढायची. मित्रांनो जर इथं ए ची किंमत काढायची असेल तर बी आणि सी ची व्हॅल्यू ऍड करावं लागेल. बी आणि सी किती होतं रे? 38 होतं. बी आणि सी किती होतं? 38. बघा, याला मी इक्वेशन 1 दिलं, याला इक्वेशन 2 दिलं, याला इक्वेशन 3 दिलं. मग काय रे? बी आणि सी 38 दिसतोय कोणत्या इक्वेशन मधून? 2 इक्वेशन मधून. ए बी आणि सी ची व्हॅल्यू आपण टाकली. किती टाकली? 38 टाकली. कळालं? कुठून टाकली ही? इक्वेशन 2 मधून. कुठून रे? इक्वेशन 2 मधून. स्टेप बाय स्टेप सांगतोय. अधिक 38 इकडे येताना काय होईल? वजा होईल. मग 60 मधून 38 गेलं तर आन्सर काय येईल रे याचं? 22 येईल. किती येईल? 22. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? ऑप्शन नंबर सेकंड. समजलंय? काय केलं मित्रांनो? जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर पहिलं काम काय करायचं रे? बेरीज काढून घ्यायचं. क्लिअर इथपर्यंत? बेरीज काढून घेतली. 3 इक्वेशन तयार झाले. तिघांना ऍड केलं. ऍड केल्यानंतर 2 भेटतायत मित्रांनो. बघा, तर 2 भेटतायत. आपण एक एक काढायचं होतं म्हणून 2ने डिवाइड करून टाकलं. असा टाइप आला तर लक्षात ठेवा. ए ची व्हॅल्यू काढायची होती तर बी आणि सी ला टाकलं. समजा बी ची व्हॅल्यू काढायची असेल तर ए आणि सी ला टाकणार आपण. सी ची व्हॅल्यू काढायची असेल तर ए आणि बी ला टाकणार. समजलंय? काही डाऊट? जायचं पुढे? चला, पुढचं काय मित्रांनो बघा. 16 वस्तूंचे सरासरी वजन किती दिलेले रे? 32 दिलेले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचं वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी काय रे? 24 आणि 16 असं दिलं गेलेलं आहे. ओके, कळालं? म्हणजे जिथे मित्रांनो 34 होतं त्या 34च्या ऐवजी काय टिपलंय? 24 टिपलंय आणि 26च्या ऐवजी 16 घेतलं गेलेलं आहे. तर मित्रांनो त्याचा करेक्ट काय आहे? जेव्हा आपण हे करेक्ट आहे ते घेतल्यानंतर त्यांची सरासरी काय येईल ते विचारलंय. मग बघा मित्रांनो, बघा रे, सरासरी 32 दिलेली तर बेरीज किती येईल मला त्यांची सांगा. जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर कायम बेरीज काढून घ्यायची. कशी काढणार आहे? 32 गुणिला 16. 32 गुणिला 16 केलं तर किती येईल रे? 16 दुने 32, हातच्याला 3, 16 त्रिक 48, 3 किती रे? 51. म्हणजे मित्रांनो काय रे? 16 वस्तूंचं जर आपण वजनाची बेरीज केली तर किती येणार आहे? 512 येणार आहे. आता मित्रांनो इथे काय सांगितलंय? जेव्हा आपण पुन्हा चेक केलं तर त्याच्यात काय रे? 34च्या ऐवजी काय दिले गेलंय? 24 दिलं गेलेलं आहे मित्रांनो. आणि 26च्या ऐवजी काय दिलेलं आहे रे? 16 दिलं गेलेलं आहे. म्हणजे मित्रांनो कमी दिलं गेलंय ना वजन. वजन कमी घेतलं गेलेलं आहे. समजा जर इथं मार्क्स राहिले असते तर 34च्या ऐवजी 24 मार्क घेतले गेलेत आणि 26च्या ऐवजी 16. चुकलंय ना हे? मार्क कमी दिले गेलेले आहे. जेव्हा मित्रांनो ओरिजिनल पेक्षा कमी दिलेले गेले असतील तर ते आपल्याला ऍड करावे लागतील आणि ओरिजिनल पेक्षा जास्त दिले गेले असतील तर ते मायनस करावे लागतील. बरोबर आहे ना? मग 34च्या ऐवजी 24 दिले गेले तर ते 10 ऍड करावे लागतील. 10चा फरक आहे. आणि 26च्या ऐवजी 16 दिले गेले म्हणजे अजून 10 ऍड करावे लागतील. म्हणजे एकूण वजन इथे किती झालं रे? 532 झालं. एकूण वजन किती झालं? 532. आता या एकूण वजनाची सरासरी काढायला लावली ती. मग याची सरासरी किती येईल रे? बघा, 532 अपॉन वस्तू किती होत्या? 16. तर काय येईल रे? 16त्रिक 48, 16त्रिक 48 किती उरले? 5, 5वर 2 52, 16त्रिक 48, 52 मधून 48 गेले किती उरले? 4, 33 पॉइंट समथिंग येणार आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. समजलं मित्रांनो? सोपं होतं एकदम. काय होतं रे? सोपं होतं. काही डाऊट? क्लिअर झालंय सगळ्यांना? कसं केलं आपण? जायचं पुढे? यस, असे क्वेश्चन मित्रांनो विचारू शकतात. चला, एकदम आवडतंय लेक्चर, लाईक तो बनताय. चला सगळ्यांनी लाईक करायचं सेशनला आणि कमेंट करायची. मला कमेंट कुठली आवडते बोला. लय भारी. चला लय भारी होऊन जाऊ द्या. ओके, जायचं पुढे. आता पुढचं काय म्हटलेलं रे बघा. एक दिवशी 20 सामन्यामध्ये सचिनने किती धावा केल्या रे? 1425 धावा केल्या आहेत. किती धावा केलेल्या आहेत? 1425. परंतु एका सामन्यात तो 0वर बाद झाला तर इतर सामन्यामध्ये त्याच्या धावांची सरासरी विचारली. म्हणजे मित्रांनो जरी तो 20 सामने खेळलाय तर ह्या धावा मित्रांनो 20 सामन्यांमध्ये 19 सामन्यांच्याच आहेत. कारण का रे? एका सामन्यात तो 0वर बाद झालाय
म्हणजे हे 19 सामने मिळूनच रन आहेत, बरोबर आहे का मित्रांनो? तर तीच त्यांची सरासरी विचारली, मग सरासरी काय येईल रे? 1425/19 किती येईल सांगा? 19चा पाडा पाठ आहे का? बोला. 19 साता 33,600, बरोबर आहे का? 142 मधून 33 गेले, किती उरले रे? 9 उरले. 9वर 5 किती रे? 95. आणि 19 5 95, तर किती येणार आहे रे सरासरी? 75. किती येणार आहे? 75. चला जायचं पुढे. सोपा होता हा पण. बघा काय म्हटलेले रे? चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40 दिलेली आहे. ओके मित्रांनो, सरासरी 40 दिलेली आहे, तर त्यांची बेरीज किती येईल रे? जेव्हा पण सरासरी दिलेली असेल तर काय करायचं? बेरीज काढून घ्यायची. चला किती येईल? 20 गुणिला 40 म्हणजे बेरीज किती येईल रे? 800 येईल. कोणाची? 20 अंकांची बेरीज. काय रे? 20 अंकांची बेरीज किती येईल? 800 येईल. नंतर मित्रांनो शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 दिलेली आहे, तर त्या 19 अंकांची बेरीज किती येईल मित्रांनो? बोला. 42 गुणिला 19 किती येईल रे? करा. 19 दुने 38, हातच्याला 3, 19 चौक 76, 76 आणि 3 किती रे? 79. मित्रांनो 19 संख्यांची बेरीज किती झाली? 798. आणि 20 संख्यांची बेरीज किती होती रे? 800. मित्रांनो 20 संख्यांमधून 19 संख्यांची बेरीज मायनस केली तर 20वी संख्या भेटेल, किंवा पहिला विचारलंय तर पहिला भेटेल. 800 मधून 798 गेले, किती उरले? 2. म्हणजे इथं पहिला अंक किती होता रे? 2 होता. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का? काय केलं आपण? 20 अंकांची बेरीज काढून घेतली 800, त्याच्यात शेवटच्या 19 अंकांची बेरीज 798 आली, तर पहिला अंक किती होता रे? तर 2 होता. बरोबर आहे का? जायचं पुढे. चला पुढचा. सेम मित्रांनो, याचा आन्सर काय येईल? मागच्याच सारखं सोडवायचंय. काय रे? मागच्याच सारखं सोडवायचंय. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला कळवायचंय. ओके चला, तुम्हाला हे सर्व समजलंय का? त्याचं आपण मित्रांनो चेक करूया. चला याचा आन्सर मला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या. लाईक केलं का सगळ्यांनी? चला जायचं पुढे. बघा मित्रांनो, या टाईप वरचा ऑलरेडी आधी घेतलाय. फक्त इथं काय रे? महिन्यांमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. बघा 11 वर्ष 5 महिने. मग याच्यासाठी मित्रांनो आपला फॉर्म्युला काय सांगा? जुनी सरासरी, बरोबर आहे का? जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक गुणिला एकूण व्यक्ती. असा क्वेश्चन आला रे आला तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला? जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक इंटू एकूण व्यक्ती. आता जुनी सरासरी किती रे? 11 वर्ष 5 महिने. इथे जे पण घेतो मित्रांनो ते आपण वर्षामध्ये घेतो. म्हणजे 11 वर्ष 5 महिने या महिन्याला जेव्हा वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल मित्रांनो, तर ते कसं करतो रे? बघा जुनी सरासरी किती? 11 वर्ष 5 महिने. महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करताना 12 ने डिवाइड करावं लागेल मित्रांनो. हे माहिती ना? कारण एका वर्षात किती येतात रे? 12 महिने. जर मित्रांनो वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 12 ने आपण मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे? समजा 2 वर्ष म्हणजे किती महिने विचारलं तर तुम्ही काय करणार? 12 दुने 24 महिने असं करणार ना. जेव्हा वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 12 ने गुणिला करतो, आणि महिन्याचं वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या 12 ने काय करावं लागेल रे? डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे? मित्रांनो हे ऑलरेडी वर्षामध्ये होतं, हे महिन्याचं वर्षामध्ये कन्वर्ट करताना 12 ने डिवाइड केलं. अधिक सरासरीतील फरक. बघा मित्रांनो इथे काय होतं रे? 11 वर्ष 5 महिने आणि इथं 12 वर्ष झाली, म्हणजे कितीचा फरक दिसतोय? 7 महिन्याचा फरक दिसतोय, बरोबर आहे ना? बघा इथं 11 वर्ष 5 महिने म्हणजे 12 वर्ष व्हायला किती महिने बाकी होते? 7 महिने ना, बरोबर आहे? फरक किती तिचा दिसतोय? 7 महिन्याचा. वर्षामध्ये घ्यायचंय तर वर्षामध्ये घेताना भागीला 12 करावं लागेल, बरोबर आहे का? कळालं? गुणिला एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती किती रे? आधी मुलं होते 60 आणि त्याच्यात एक शिक्षक ऍड झाले म्हणजे किती झाले? 61. मित्रांनो हे कसं करतो माहिती? शिकवलंय. इथे काय होतं रे? यांचा गुणाकार होतो आणि हा ऍड करतो, बरोबर आहे का? 12 गुणिला 11 केले तर किती होतात रे? 132 होतात. आणि हे 5 ऍड केले तर 137 होणार. आणि खालचा आपण जसाच्या तसा घेतो. अधिक हे काय होईल? गुणाकार 7 1 7, 7 6 42, बरोबर आहे? अपॉन 12. छेद समान आहे तर तो एकदाच लिहितो आपण. वरच्यांची डायरेक्ट बेरीज करणार. किती येईल रे? 400 100 500, 30 20 50, 550 आणि 7 आणि 7 किती रे? 14. म्हणजे किती होणार? 564 होणार. भागीला 12 तर काय येईल रे? बोला.
चोक 48, किती उरले 8, 8वर 4 84, 12 सती 84. तर याचा आन्सर काय येईल रे 47 वर्ष. ऑप्शन नंबर 1. समजला मित्रांनो. असं जरी क्वेश्चन आला तर काय केलं त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो. चला जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय रे, काय म्हटलेलं आहे मित्रांनो, 3 संख्यांची सरासरी 60 आहे. तर काय रे पहिलं काम काय, बेरीज काढून घ्यायची. 3 संख्यांची बेरीज किती येणार आहे रे 60 गुणिला 3 म्हणजे किती झाली 180. पहिलं काम काय करायचं, जेव्हा पण सरासरी दिसलेली तर बेरीज काढून घ्यायची. त्यांची बेरीज आली 180. तर त्या संख्या माहिती का रे, नाही. आता इथे मित्रांनो बघा काय सांगितलंय रे, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा काय 6 ने मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. कोण रे, दुसरी संख्या. आता आपल्याला पहिली संख्या माहिती का मित्रांनो, नाही. तर पहिल्या संख्येला आपण एक्स घेतलं. पहिल्या संख्येला काय घेतलं रे, एक्स घेतलं. पहिली संख्या माहिती नाही ना, पहिल्या संख्येला जर एक्स घेतलं तर दुसरी संख्या काय येईल रे, मला सांगा. दुसरी संख्या काय येईल, पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे म्हणजे काय येईल, एक्स अधिक 6 येईल. 6 ने मोठी आहे ना ती, बरोबर आहे. पहिली संख्या जर एक्स असेल तर दुसरी संख्या काय येईल, एक्स अधिक 6. आणि पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो, ही जी दुसरी संख्या आहे, ही दुसऱ्या संख्येचं वाक्य दिलेलं आहे ना, जी दुसरी संख्या आहे मित्रांनो ती तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. मग जर तिसरी संख्या 12 ने लहान आहे दुसऱ्या संख्येपेक्षा, तर तिसरी संख्या दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे रे, 12 ने लहान आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 12 ने मोठी असणार. जर ही याच्यापेक्षा लहान आहे तर ही याच्यापेक्षा मोठी असणार ना. कितीने मोठी आहे, 12 ने. दुसरी संख्या जर एक्स अधिक 6 असणार तर तिसरी संख्या काय असणार, एक्स अधिक 18 असणार. 12 ने मोठी आहे ना तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा. मग आले का या संख्या, बोला काही डाऊट. संख्या काढून घेतल्या, त्यांची बेरीज दिली तर बेरीज करा मित्रांनो. किती येईल, एक्स अधिक एक्स किती 3x आणि 16 अधिक 8 किती रे, 18 अधिक 6 किती रे 24 इज इक्वल टू 180. हा 24 इकडे त्यांना वजा होईल तर किती येईल रे 156. तर x इज इक्वल टू काय येईल 156/3. 3 5 15, 3 2 6, x ची व्हॅल्यू किती आली रे 52. तर दुसरी संख्या विचारली होती, दुसरी संख्या काय होती x अधिक 6. x ची व्हॅल्यू जर 52 टाकली, 52 आणि 6 किती रे 58. काही डाऊट, क्रॉस चेक करायचं तर करू शकतात मित्रांनो. बघा तिघ संख्यांची बेरीज 180 ना, तर येते का बघा, x ची व्हॅल्यू काय आपली 52. 52 अधिक 6 किती रे 58 आणि 52 अधिक 18 किती रे 70. करा यांची बेरीज 180 येते का बघा. काय रे 50 आणि 50 100, 170 178 180 येते. जे आपण काढलेलं आन्सर काय रे, करेक्ट आहे. समजलं मित्रांनो, सोपे असतात क्वेश्चन, फक्त आपल्याला काय रे टॅकल करता आलं पाहिजे. एकदम शांत डोकं ठेवायचं सोडवताना. ओके, अजिबात दुसरे विचार नको क्वेश्चन सोडवताना. कळलं, क्लिअर. चला जायचं पुढे. काही डाऊट. चला पुढचा क्वेश्चन मित्रांनो काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा. हे सर्व विचारलेले क्वेश्चन येतात मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. ओके, चला काय दिलेलं आहे, क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी किती होती रे, 3.2 होती. सरासरी दिलेली असेल तर बेरीज काढून घ्या. म्हणजे इथं बेरीज म्हणजे एकूण धावा येतील. मग पहिल्या 10 सामन्यांमध्ये काय रे, 10 सामन्यांमध्ये एकूण धावा किती झाल्या रे, एकूण धावा किती झाल्या सांगा, बोला. 3.2 गुणिला 10 म्हणजे किती धावा झाल्या रे, 32 धावा झाल्या. काही डाऊट त्याच्यात मित्रांनो काय म्हटलेलं, आता हा व्यवस्थित क्वेश्चन वाचा. तर उरलेल्या 40 षटकांमध्ये काय रे, सामने सॉरी एका 10 षटक येते, सामने 10 षटकांमध्ये म्हटलेले ना. तर 10 षटकांमध्ये ओके क्लिअर. 10 षटकांमध्ये एकूण धावा किती झाल्या 32. आता काय म्हटलेलं आहे मित्रांनो, उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी. मित्रांनो हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा. बघा एकूण धावा किती करायच्या रे 282, त्याच्यात ऑलरेडी आपले 32 झालेले आहे, म्हणजे उरल्या किती रे 282 मधून 32 रन गेले. तर आता रन किती करायचे, 250 करायचे. आणि ते 250 रन कशात, कोणत्या 40 षटकांमध्ये करायचे, म्हणून 40 ने डिवाइड करा तरच सरासरी भेटेल ना. तर किती येईल सरासरी सांगा, 4 × 24
उरला किती रे? एक. एकाला भाग जातो का? नाही. मग आपण पॉईंट ठेवतो. एकावर 0 लावतो 10. 4 दुने 8. 10 मधून 8 गेले, उरले 2. 2वर परत 0 ठेवला, 20 तयार झाला. 4 पंचे 20. भागाकार येतो ना, 25/4. आन्सर काय येईल? 6.25. 75 नाही, 6.25. ऑप्शन नंबर 1. बघा मित्रांनो, किती सोपे क्वेश्चन विचारलेत मित्रांनो, तुम्हीच बघा. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. मित्रांनो, याचा क्वेश्चन आपण ऑलरेडी सोडवलाय, फक्त हा थोडा वेगळा टाईप आहे. बघा, ते ए आणि बी, बी आणि सी केलं होतं ना आपण, दोघं दिलेले होते. बघा काय दिलेले रे? पी आणि क्यू यांची सरासरी 20 आहे, म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे? 40 असणार. किती असणार? 40. सरासरी 20 आहे म्हणजे बेरीज 40 असणार. सेम क्यू आणि वाय यांची सरासरी 25 आहे, तर बेरीज किती असणार आहे? 50 असणार. आणि मित्रांनो, पी क्यू वाय यांची सरासरी 23 आहे, तर त्यांची बेरीज किती असणार आहे? 3 जण आहेत ना, म्हणून 3 ने गुणावं लागेल. 23 3 किती रे? 69. कळालं? तर मित्रांनो, आता इथे बघा, आपल्याला पी आणि वाय यांची सरासरी विचारली, तर त्यांच्या आधी आपल्याला व्हॅल्यू काढावी लागतील. पी ची व्हॅल्यू कशी काढणार आहे? मला क्यू आणि वाय ची व्हॅल्यू टाकावी लागेल. क्यू आणि वाय किती? 50 आहे. ओके, मग पी ची व्हॅल्यू काढताना मित्रांनो क्यू आणि वाय ची व्हॅल्यू टाकावं लागेल. किती? 50 इज इक्वल टू 69. घेतले ना आपण असे क्वेश्चन. 69 मधून 50 गेला, किती उरला? 19. तर पी ची व्हॅल्यू किती आली रे? 19. सेम मित्रांनो, मला वाय ची व्हॅल्यू काढायची असेल तर पी आणि क्यू टाकावं लागेल. पी आणि क्यू किती रे? 40. पी आणि क्यू किती आहे? 40. 40 अधिक वाय इज इक्वल टू 69. तर वाय इज इक्वल टू किती रे? 69 मधून 40 गेले, 29 उरले. काय केलं समजलं का रे? हे जे इक्वेशन आहे मित्रांनो, समजा याला इक्वेशन समजा 1 दिलं, याला 2 दिलं आणि याला 3 दिलं. या इक्वेशन मध्ये मित्रांनो, जेव्हा पी ची व्हॅल्यू काढायची असेल तर क्यू आणि वाय ची व्हॅल्यू टाकली, आणि वाय ची व्हॅल्यू काढताना पी आणि क्यू ची व्हॅल्यू टाकली. समजलं? तर मित्रांनो, यांची सरासरी विचारली तर सरासरी काढा. काय सरासरी कशी काढणार? त्यांची बेरीज 19 अधिक 29 डिवाइड बाय 2. बरोबर आहे का? चला, किती येईल रे? करा. 20 आणि 10 30 आणि 18 48. 48 भागीला 2 म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे? 24. तर याचा आन्सर काय येईल रे? ऑप्शन नंबर 1. एवढे सोपे क्वेश्चन असतात मित्रांनो. ओके, आहे का काय अवघड? तुम्हीच सांगा मित्रांनो. जायचं पुढे. काही डाऊट? तर हे व्यवस्थित असे इक्वेशन सोडवता आले पाहिजे आपल्याला. चला जायचं पुढे. मित्रांनो, मी हे शिकवलंय बघा. काय रे? हे बघा, जेव्हा नंबर असे सिक्वेन्सने असतील तर सरासरीसाठी आपण मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. काय रे? 90 ते 180 हे नंबर सिक्वेन्सने आहेत ना. जेव्हा सिक्वेन्सने असेल तर त्यांच्या सरासरीसाठी फॉर्म्युला काय लिहून दिला होता? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. आठवतं का रे? पहिलं लेक्चर बघा आधी तुम्ही सरासरीचं. सर्व लेक्चर बघून काढा मित्रांनो. जेवढे आपण मॅथ्सचे लेक्चर घेतलेत सर्व लिहून टाका मित्रांनो. जर सर्व लेक्चर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचा मॅथ्स एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कळालंय? काही डाऊट? चला, पहिली संख्या किती दिलेली रे? तर 90. आणि शेवटची संख्या किती? 180 भागीला 2. 180 90 किती होतात रे? 270. 270 भागीला 2 केलं तर किती येईल? 135. म्हणजे 90 ते 180 या संख्यांची सरासरी किती झाली? 135 झाली. कळालं मित्रांनो? आता मित्रांनो काय रे? 80 ते 160 घ्या. सेम 80 ते 160 यांची सरासरी काय येईल रे? पहिली संख्या किती? 80. शेवटची संख्या 160 भागीला 2. 160 आणि 80 किती रे? 240. 240 भागीला 2 केलं तर किती येतील रे? 120. मित्रांनो, काय सांगितलंय बघा, या संख्यांची जी सरासरी आहे ती या संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. मग कितीने जास्त दिसतंय? बघा रे, 15 ने जास्त दिसतंय. कितीने? 15 ने. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का? सोपं होतं मित्रांनो. जेव्हा असे नंबर सिक्वेन्सने असतील, सलग असतील, तर सरासरीचा फॉर्म्युला काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. कळालं? चला जायचं पुढे. आवडतंय मित्रांनो? लाईक होऊन जाऊ द्या आणि कमेंट पण होऊन जाऊ द्या. चला, कमेंट कोणती रे? लय भारी. चला, लाईक केलं का? लाईक करायला लाजायचं नाही. बघा मित्रांनो, काय सांगितलंय रे? 25 ते 45च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी. मित्रांनो, नंबर काय रे? सिक्वेन्सने. पहिली मूळ संख्या किती येईल रे? बघा, पहिली मूळ संख्या
किती येईल इथं? पहिली मूळ संख्या सांगा. मूळ संख्या माहिती आहे सगळ्यांना, ज्या संख्यांना दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. चला आपण इथल्या मूळ संख्या लिहून घेऊया. 25 ते 45 मधली कोणती येईल रे? 29 येईल, 31 येईल, बरोबर आहे का? 37 येईल, बरोबर आहे का मित्रांनो? नंतर 39 येईल का? नाही रे, 39 ला 3 ने भाग जातो. 41 येईल, 43 येईल. या एवढ्या 5 मूळ संख्या येतील. यांची मित्रांनो सरासरी काढा. कशी काढणार? सगळ्यांची बेरीज करा, बरोबर आहे. आणि भागीला किती रे? त्या 5 आहेत म्हणून भागीला 5 करा, बरोबर आहे का? येऊन जाईल आन्सर. करणार का? चला करा, बेरीज करा. किती येईल रे? 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 1 12, 12 आणि 9 21, 7च्याला 2, 2 आणि 4 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 2 18, 181 भागीला किती रे? 5. तर आन्सर किती येईल? 5 त्रिक 15, उरले किती? 3, 3वर 1 31, 5 सक 30, 36 पॉईंट समथिंग येणार आहे. 2 ऑप्शन दिसत आहेत बघा. किती उरले रे? बघा 181 भागीला 5 ना, 5 त्रिक 15, उरले 3, 3वर 1 31, 5 सक 30, 1 उरला, एकाला भाग जातो का? नाही. मग पॉईंट एकावर 0 10, 5 दुने 10. तर याचा आन्सर काय येणार आहे रे? 36.2. मूळ संख्या माहिती आहेत ना सगळ्यांना? ओके, जायचं पुढे. चला, सोपा होता आपण क्वेश्चन. बघा मित्रांनो, हे शिकवलंय मी काय रे? 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. मग 5 संख्या दिलेल्या आहेत ना, 1 2 3 4 5, हे शिकवलंय मी. बघा मित्रांनो, ही जी सरासरी ती मधली व्हॅल्यू असते जेव्हा संख्या काय रे? अशा विषम असतील. विषम आहेत ना या संख्या, 1 2 3 4 5, 5 आकडा काय विषम आहे. जेव्हा विषम संख्या असतील तर ती सरासरी ही मधली व्हॅल्यू असते. मग जर ही 48 असेल, ओके, तर आता 5 क्रमवार म्हटलेले ना, मग ही जर 48 असेल तर ही 47 असणार, ही 46 असणार, ही 49 असणार, ही किती असणार आहे? 50 असणार. झालं त्या संख्या. तर काय म्हटलेलं रे? पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार म्हटलेला आहे. पहिली संख्या किती रे? 46 आणि दुसरी संख्या 50 आहे. करा यांचा गुणाकार करा. काय येईल रे मित्रांनो? सोपं सांगतो बघा. या 50 ला 100 भागीला 2 लिहून टाकायचं. 2 1 2, 23 दुने 46, 23 गुणीला 100 2300. झालं आन्सर. ऑप्शन नंबर 6. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. सोपं आहे. 50 ला काय लिहून टाकलं रे आपण? 100 भागीला 2. 2 आणि 46 ला भाग दिला 23, 23 गुणीला 100, पुढे 2 लावून 2 शून्य लावून टाकायचे. झालं. चला मित्रांनो, हा असा क्वेश्चन सोडवलाय मित्रांनो, तो फेर तपासणीवाला. चला, तुम्ही याचा आन्सर तुम्ही देणार का मला? सेम टाईप वरती क्वेश्चन आहे. चला, याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. देणार. 2 क्वेश्चन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये होमवर्कला दिले. चला मित्रांनो, होमवर्कला का देतो रे? तुम्ही किती सिरियसली लेक्चर केलंय ते कळतं. म्हणून मित्रांनो, मोजून 2-3 विद्यार्थी आन्सर देतात, बाकीचे देत नाही. बाकीच्यांना परीक्षा पास नाही व्हायची का? सगळ्यांनी आन्सर द्यायचंय मित्रांनो. चुकलं तरी चालेल, पण आन्सर द्यायचंय, सोडवायचंय. कळलं? ओके, चला देणार मग आन्सर. तर चला मित्रांनो, लेक्चर कसं झालं व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवरती मित्रांनो नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटत असते. तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली, तर ती लिंक मित्रांनो नक्की जॉईन करा. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.